हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज आहे परत आपण नेक्स्ट संडेला पोचलोत आणि सेकंड व्हिडिओ आहे सेकंड संडेचा. आणि आज संडे आहे आणि सुट्टीचा दिवस आणि नेचर पण एकदम, पाऊस पण खूप जास्त आज आला, नेचर पण एकदम हिरवंगार आहे. तर आज आपण काय करावं, मी विचार करत होती की फोटोशूट करावा, पण फोटोशूटसाठी माझ्यासोबत कोण येईल, एक फोटोग्राफर मला शोधावं लागेल. सो बघावं लागेल, बघू आता फोटोशूट कसा होतो. आणि मित्रांनो, आज मी कशी दिसते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, माझा लुक कसा आहे ते. आणि बघू चला, मी आज तुम्हाला माझं गाव कसं आहे, हिरवगार, मग माझ्या गावात कसं वातावरण आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते आज. आणि तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. सो लेट्स गो गाईज. चला तर आता बाहेर जाऊया. हे माझं घर आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, घर आहे असं इकडे. नंतर आता घराच्या बाहेर पडूया. घराच्या बाहेर पडल्यानंतर हा आमचा गेट आहे. नंतर आता माझं गाव दाखवणार आहे तुम्हाला. तर हा रस्ता आहे बघा, घराबाहेर नंतर रस्ता येतो. रस्ता पण आता बनवलेला आहे आणि चांगला मस्त रस्ता बनवलेला आहे, जेणेकरून माझी स्कूटी कधीच सरकत नाही. मग इकडे बघा, इकडे हा रस्ता, नंतर इकडे लगेच शेतं लागतात. आणि बघा अशा पद्धतीने मस्त हिरवगार, एकदम हिरवगार शेत आहे इकडे. मग याच्यानंतर तुम्ही बघाल तर पुढे जावं लागेल. बघू आणखी पुढे काय आहे. बघा इकडे सगळी घरं येतात. तर रस्ता पण एकदम सपाट आहे आमच्या इकडे, खड्डे वगैरे काहीच नाही. आता नवीन रस्ता बनवलेला आहे. नंतर इकडे पण बघा, इकडे पण शेतं आहेत, असं मस्त घरं, नंतर शेतं आणि हिरवगार असं वातावरण आहे, छान आहे. इकडे एक वाडी आहे बघा, इकडे एक वाडी आहे. ऊन पडलं आता, छान मस्त ऊन पडलं, एकदम छान, एकदम शांत वातावरण झालंय. ऊन पडलं, पाऊस पण थांबला आणि असं वाटतंय की एकदम भारी, आता शांतता वाटते. सगळे आता लावायला गेले ना, भात लावायला गेले, तर थोडं एकदम शांत वातावरण आहे इकडे. बघू आणखी पुढे जाऊ. बघा आता इकडे आली, थोडी लांब आली, मी लांब नाही आली, घराच्या इकडे झाली. आणि मी तुम्हाला दाखवते इकडनं माझं घर दिसतं बघा, हे आहे. नंतर बघा ते तिथे जे दिसतंय ते माझं घर आहे, इकडनं दिसतं. नंतर आज काय, मी एकटीच फिरते, तुम्ही पण बोरिंग नका होऊ मला एकटीला बघून. मी एकटीच फिरते आणि एन्जॉय करते. आता गाडी पण येते, गाडी दाखवते तुम्हाला रस्त्याने. बोर नका होऊ तुम्ही पण, आणि मला पण बोर होऊ देऊ नका. मी एकटी फिरते, तुमच्याशी गप्पा करते आणि एकट्यानेच आनंद घ्यावा, निसर्गाचा आनंद घ्यावा, स्वतःमध्ये आनंदी राहावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तुमचं प्रेम मला दिसू द्या, जेणेकरून मलासुद्धा वाटेल की मला नवीन व्हिडिओ बनवावेत तुमच्यासाठी. तुम्हालासुद्धा आवडतात की नाही ते मला माहिती होईल. आता परत घरी आली आणि ही बघा आमची आळशी मांजरी, ही आमची आळशी मांजरी आहे, नुसती आळस करत असते, आळस करत असते, नुसती आळशी मांजरू. हॅलो गाईज. तर परत मी आता घुमून फिरून इथे किचनमध्येच येते, कारण की मला कामच असतं किचनमध्ये. आता मी काय केलं, संडेचा दिवस होता, तर हा नेक्स्ट दिवसाचा आहे, कारण की संडेच्या दिवशी तुम्हाला मी नेचर दाखवत होती, पण पूर्णपणे काय ते एवढं चांगलं दाखवता आलं नाही. तर मग आता जॉबवरून आली आणि आता मला खूप जास्त भूक लागते, कारण की मी फूडी आहे, तर मला भूक लागतेच. मग म्हटलं ओट्स बनवू, ओट्स. तर ओट्ससाठी हे बघा, ही एक टोपसी रेडी आहे, नंतर बर्गर रेडी आहे. फिर बाद में ओट्स आपण हे टाकूया आणि नंतर
दूध टाकणार, नंतर पहिले दूध उकळत ठेवणार आणि नंतर हनी टाकणार, कारण की पतंजलीचं आहे. हनी टाकणार कारण की त्याला ओट्सला काहीच चव नसते, त्याचं साखर नाही, मीठ काहीच नसतं. त्यामुळे थोडंसं हनी चवीनुसार टाकूया. चला तर हे दूध आहे ते थोडं फोडून घेऊया. आणि मित्रांनो, तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या टाईपचे व्लॉग्स वगैरे बघायला आवडतील. तर तुमच्या आवडीचे व्लॉग्स आणि तुम्हाला जसे आवडतील तर त्या टाईपचे व्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही नक्की मला सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्लॉग खूप जास्त आवडत असेल तर शेअर नक्की करा. आता मी दूध घेतलं आहे थोडं ह्याच्यात. ओके, देन आता आपण गॅस ऑन करू, ह्याच्यावरती दूध ठेवणार. बघा तर मित्रांनो, प्लीज माझ्या हा जो व्हिडिओ मी टाकणार त्याला आपण टार्गेट ठेवूया. टार्गेट आहे ॲटलिस्ट लाईक्स जे आहेत ते मिनिमम 100 लाईक्स तरी आले पाहिजेत. आणि या चॅनलवरती सबस्क्राईब जास्तीत जास्त 50 सबस्क्राईब तरी वाढले पाहिजेत. तर प्लीज मित्रांनो, मला मदत करा पुढे जाण्यासाठी. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्लॉग्स बघायला आवडतात. ओके, तर मग आता ओट्स जे आहे ते गरम दूध होईल, उकळेल, त्याच्यानंतर मी ओट्स टाकणार आहे. हे गव्हाचं वगैरे बनलेलं असतं आणि याच्यात जे डाएट वगैरे करतात त्यांना शुगर वगैरे जास्त हे खायला आवडत नाही वगैरे, मेंटेन राहायचं आहे ज्याला, ते हे खाऊ शकतात. आणि जिमवाले जे आहेत पोरं, बॉडी सोडी ते जे पोरं आहेत ते जास्त खातात ओट्स वगैरे. याच्यातले खूप जास्त टाईपचे असतात ओट्स, तर खाऊ शकता. मला खूप जास्त भूक लागते म्हणून मी पण थोडं मेंटेन राहण्यासाठी थोडंफार प्रयत्न करते. तर मग त्याच्यानंतर आपण ही हनी टाकणार. आणि हे सगळं झाल्यानंतर, ओट्स बनवल्यानंतर मी तुम्हाला शेवटी त्याचा नजारा दाखवणार की ओट्स कसे बनले आहेत. ओके, तर मग भेटू. बघा तर मित्रांनो, हे ओट्स बनलेले आहेत. तर ते आपण एका बाउलमध्ये आता टाकणार, काढून घेणार. ॲक्च्युली काढून घेऊ एका बाउलमध्ये, नंतर मी तुम्हाला दाखवते. मस्त झाले. हेल्थ इज इम्पॉर्टंट गाईज. बघा तर हे आता ओट्स झालेले आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने झालेत ते. हे बघा ओट्स, यमी. तर मग याच्यावरती आता जे बनाना मी कट केलेत, हे जे मी बनाना कट केलेत हे ह्याच्यावरती गार्निशिंग करणार, ह्याच्यावरती ठेवणार. अशा पद्धतीने आपण ठेवणार जेणेकरून त्याला टेस्ट येणार. आणि छान लागणार, हे मस्त लागणार. ॲक्च्युली आपण येऊ कामावरती, आपल्या टॉपिकवरती येऊ, म्हणजे कामावरती. म्हणजे पोरींना काम असतं मित्रांनो. बघा, मी जॉबवरती जाते, जे जॉबवरती जातात ते जॉबवरती जातात, जॉबवरून येतात, मग घरची कामं करायची, जॉबवर काम करायचे, घरचे काम करायचे. एक स्त्री असते, तिला कधीच आराम नसतो. तिला म्हणूनच तिला एक समजणारा लाईफ पार्टनर भेटावा किंवा समजणारा लाईफ पार्टनर असावा, किंवा जे कोणी आहेत त्यांनी समजून घ्यावं, अशीच एक तिची इच्छा नसते तिची. पण तिला समजणारं कोणीच नसतं. मग कोणीतरी समजणार असेल तर तिलाही चांगलं वाटतं. आणि आता सगळे अँड इंडिपेंडेंट वुमन होणार, बहीण इंडिपेंडेंट वुमन होणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कधी शिकायचं, पुढे जायचं, बिझनेस करायचा, काहीतरी करायचं, पण आपण
एक गोल असायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. आपण पण काही कोणाहून कमी नाही, बरोबर ना. तर मग असाच गोष्टीमध्ये गोष्टी करता करता हे बघा गार्निशिंग पण झालेले आहे. मी ह्याच्यावरती बनाना टाकलेले आहेत आणि हे एकदम यम्मी, पहिल्यापेक्षा जास्त यम्मी दिसतं आहे. आता ह्याच्यावरती आपण काय टाकणार, हनीसुद्धा आपण ह्याच्यावरती टाकणार. ओके, तर मग 1 चम्मच हनी घेणार आणि ह्याच्यावरती टाकणार आणि आपली डिश रेडी होणार. अशाच पद्धतीने माझा व्हिडिओसुद्धा, तर मलासुद्धा व्हिडिओ चांगले टाकण्याची इच्छा आहे माझ्या व्लॉगिंग चॅनलवरती. तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओज आवडतात आणि मी कोणत्या टाईपचे व्हिडिओ टाकावे, जेणेकरून तुम्ही जास्त मला सपोर्ट करा, तुम्हाला जास्त आवडेल. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि जर तुम्हाला खूप जास्त अतिशय व्हिडिओ आवडला माझा तर शेअर करा. तर गाईज, आपले जे ओट्स आहेत ते ऑलरेडी बनलेले आहेत. तर आपण आता टेस्ट करूया. कसे बनलेत नाही माहिती, पण मी मनापासून आणि प्रेमाने बनवलेत तर चांगलेच असतील. चला खावा. एकदम मस्त आणि हेल्थी आणि एकदम भारी झालेत, कारण की प्रेमाने बनवलेली कोणतीही वस्तू एकदम टेस्टीच असते आणि खरोखर ही मस्त लागते, एकदम टेस्टी लागते. तसंच तुम्हीसुद्धा खूप प्रेमळ आहात, गोड आहात आणि मला माहिती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील बघायला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि भरपूर अतिशय तुम्हाला जास्तच आवडत असेल तर नक्कीच शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा, ते सुद्धा बघतील, ते सुद्धा व्हिडिओ एन्जॉय करतील. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगायला विसरू नका कमेंट्समध्ये. ओके, बाय बाय गाय.